अर्थातच यानंतर बातम्या मात्र देशातल्या आहेत, कारण देशात लोकसभा निवडणुकांचे वारे अगदी जोरदार वाहत आहेत आणि महासंग्राम सुद्धा सुरू झालाय। पुढच्या बातम्या याच महासंग्रामाच्या। महाराष्ट्रात आज 14 लोकसभा मतदारसंघातल्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक प्रचार संपेल। 23 तारखेला मतदान होणार आहे। अनेक दिग्गज तिसऱ्या टप्प्यात रिंगणात आहेत। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। राज्यातल्या दिग्गज आणि मातब्बर राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बारामती, नगर, माढा या लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे अवघ्या देशाचं राज्याचं लक्ष लागलंय। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांच्या, तर नगरमध्ये विखे पाटील आणि रावेरमध्ये अर्थातच खडसे कुटुंबियांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकूणच आपण पाहतोय प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे। आणि आज मात्र जोरदार प्रचार होणार, यात काही शंका नाहीये। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, आजचा दिवस शेवटचा, आज मात्र प्रचाराचा अगदी धुरळा उडेल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, काय माहिती मिळते या संदर्भात? विचार केला तर आज मुख्यमंत्री सांगलीमध्ये आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगलीमध्ये आहेत, त्या दोघांच्या सभा होणार आहेत। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची आज पश्चिम महाराष्ट्रातल्या कराडमध्ये सभा होणार आहे, जो पृथ्वीराज चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो सातारा जिल्ह्यामध्ये। तिथं उद्धव ठाकरेंची आज सभा होईल। अशा सभांनी आज सगळा परिसर ढवळून निघणार आहे। पण कोल्हापूर, सातारा, सांगली आणि हातकणंगले या 4 मतदारसंघांचा जर विचार केला, लोकसभा मतदारसंघांचा, तर गेल्या 8 दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार करण्यात आला। राज ठाकरेंच्या या भागामध्ये 2 सभा झाल्या, इचलकरंजीमध्ये झाली, साताऱ्यामध्ये झाली। राजू शेट्टी यांच्यासाठी प्रकाश राज यांनी 3 सभा घेतल्याचं आपण बघितलं। कोल्हापूरचा जर विचार केला तर शरद पवार यांनी ठाण मांडलं होतं। तब्बल 4 वेळा शरद पवार हे कोल्हापूरमध्ये आले आणि त्यांनी देखील सभा घेतल्या। उद्धव ठाकरेंनी देखील कोल्हापूरमध्ये सभा घेतल्या। त्यामुळे कोल्हापूरमध्ये धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक या दोघांमध्ये हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळते। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले खासदार असणार की नरेंद्र पाटील असणार, याबाबतचं चित्र 23 मेलाच समजू शकेल। आणि सांगलीचा जर विचार केला तर तिरंगी तिथं लढत आपल्याला पाहायला मिळते। गोपीचंद पडळकर, विशाल पाटील आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील। आणि हातकणंगले शेवटचा जर मतदारसंघ बघितला तर तिथं राजू शेट्टी आणि धैर्यशील माने। त्यामुळे काय होणार पश्चिम महाराष्ट्रात याची उत्सुकता आहे। आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार सगळा संपणार आहे, जाहीर प्रचार। आणि त्यानंतर आजची रात्र, उद्याचा पूर्ण दिवस आणि परवाची रात्र हे मात्र छुप्या पद्धतीने प्रचार करण्यात येईल। गाठीभेटींवर शक्यतो सगळे उमेदवार जे आहेत, कार्यकर्ते आहेत, ते सगळेजण भर देतील। आणि दुसरीकडे लागवी शासकीय यंत्रणा देखील सज्ज झालेली आहे। उद्या सकाळपासून सगळी ईव्हीएम मशीन्स जी आहेत किंवा पोलीस बंदोबस्त जो आहे तो त्या मतदारसंघांवर पोहोचणार आहे। आणि परवा दिवशी सकाळी 3ऱ्या टप्प्यातलं 23 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू होणार आहे। लागवी निश्चित परवा एकूणच 3ऱ्या टप्प्यातल्या मतदानाला या ठिकाणी सुरुवात होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। जर आपण पाहिलं तर 3ऱ्या टप्प्यातलं मतदान हे परवा सुरू होणार आहे आणि त्याकरता मात्र प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। अर्थात जोरदार प्रचार केला जाईल। वळूया पुढल्या बातमीकडे। काँग्रेसनं मागील 60 वर्ष देशाचा सत्यानाश केला अशी टीका नितीन गडकरींनी केली आहे। रस्ते बांधताना मी मेळघाटामध्ये वन विभागाचे नियम धाब्यावर बसवले असं वक्तव्य गडकरींनी केलं। ते भाजप उमेदवार गिरीश बापटांसाठी आयोजित प्रचार सभेत बोलत होते। ज्या मेळघाटमध्ये 2,500 आदिवासी मुलं मॅल न्यूट्रिशनने मेली, त्या मेळघाटमध्ये 100% रस्ते त्या काळामध्ये फॉरेस्टचे नियम तुडवून मी स्वतः त्यावेळी बांधले आणि महाराष्ट्रातल्या 16,000 खेड्यांना मजबूत रस्ते मिळाले। याचं कारण हे आर्थिक धोरणाने स्वीकारले। यानंतर बातमी पुण्याची आहे। पुण्यात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि मनसेवर अगदी जोरदार टीकास्त्र सोडलंय। शरद पवारांनी आता भाड्यानं इंजिन घेतलंय अशी टीका सुद्धा करत मुख्यमंत्र्यांनी मनसेवर निशाणा साधला। पण पवार हे बंद पडलेले इंजिन घेऊन फिरतात असंही मुख्यमंत्री म्हणतात। तर पुढे हे कलमाडी आणि पवारांचं नाही, तर पुढे ही महायुतीचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सोबतच राष्ट्रवादीला या निवडणुकीत नॅनो पार्टी बनवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुद्धा मुख्यमंत्री व्यक्त करतायत। ऐकूया। तुम्ही किती वेळा म्हणालात लाव रे व्हिडिओ, लाव रे व्हिडिओ,
2014चा व्हिडिओ जर लागला तर तुमची आणि साहेबांची अवस्था काय होईल? 2014चा व्हिडिओ लागला तर त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सल्ला देतोय, पवार साहेबांना सांगतोय मी आत्ताच गुजरातला जाऊन आलो, तिथला विकास पाहिला, पवार साहेब तिथला विकास पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही मोदी साहेबांच्या पायाचं पाणी प्यायलं पाहिजे. कोण होता तो व्यक्ती? कोण होता सांगा तुम्ही? जे लोक मॅच मध्ये पहिल्या बॉलवर आउट होतात त्यांनी आम्हाला क्रिकेट कसं खेळायचं शिकवायचं नाही. मोदी साहेबांनी काय सांगितलं? बेटी बचाओ, बेटी बचाओ, बेटी बचाओ. पवार साहेब आता काय करतात? बेटी बचाओ, बेटी बचाओ, बेटी बचाओ. आता महाराष्ट्र बाजूला राहिला. एकूणच मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे टीका केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं. या पुढल्या बातमीकडे. साताऱ्यात काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर अगदी जोरदार शरसंधान टाकलंय. त्यांनी गांधींनंतर आता माझ्यावर टीका सुरू केली आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण देशात माझं नाव जातं आणि बिन पैशानं माझी जाहिरात सुद्धा होते असं पवार म्हणतात. दरम्यान भाजपनं तिकीट दिलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर सुद्धा पवारांनी निशाणा साधलाय. देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्यांविषयी भाजपचा उमेदवार असं वक्तव्य करत असेल तर त्यांची देशासाठी किती आस्था आहे हे देखील स्पष्ट होतं असं पवार म्हणतात. कि प्रधानमंत्री बारामतीत नहीं आ सके इसलिए मैं यहाँ आया हूँ. काय के लिए आया हूँ? शरद पवार को उखाड़ने के लिए आया हूँ. उठता काय नाही त्या गोष्टी सांगताय. तुला काय महाराष्ट्राच्या मातीमध्ये तू आलाय. त्या महाराष्ट्रातला कुठल्या तरुण माणूस कोणी दम देतो म्हणला, उखाडण्यासाठी आलो म्हणला की त्याला हेच सांगावं लागेल की बाप जन्म तुला कधी यश या महाराष्ट्राच्या भूमीला येणार नाही. या पद्धतीची भाषा तू जर या ठिकाणी वापरत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उदयराजेंनी सांगितल्याप्रमाणे ठिकठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती घुसलेली आहे. यानंतर बातमी मात्र कोकणातली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात प्रचाराची चांगलीच रंगत पाहायला मिळते. दीपक केसरकर आणि राणे कुटुंबियांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दोघंही एकमेकांना जाहीर सभांमधून आव्हान देत आहेत. धनुष्य बाण एवढ्या जोरामध्ये उडा की एका बाणामध्ये 3 पक्षी मेले पाहिजेत. आणि मारणं ही आपली संस्कृती नाही, मारणं ही त्यांची संस्कृती आहे. घायाळ करा, त्यांना व्यवस्थित बँडेज करा. आणि मग जो एअरपोर्ट आम्ही तयार केलेला आहे त्या एअरपोर्टमध्ये पहिल्यांदा काय आणलं तर गणपती बाप्पा त्या ठिकाणी त्या एअरपोर्टमध्ये आले. बरोबर आहे, ते वाचलं ना सगळ्या पेपरमध्ये, टीव्हीमध्ये बघितलं की नाही. दुसऱ्या वेळेला मुख्यमंत्री आले आणि सुरेश प्रभू साहेब आले. तिसऱ्या वेळेला जे विमान आणणार पालकमंत्री म्हणून ते रिकामी घेऊन येणार आणि या तिन्ही तुम्ही घायल केलेल्या पक्षांना परत मुंबईला पाठवून देणार. अहो आमचा कोकण हीच आमची ओळख आहे. आमचं कोकण नसतं तर आमचं आज राणे कुटुंब एवढं नावलौकिक आलं नसतं. त्याची जाणीव आम्हाला. काय बोलतात दीपक केसरकर के बोलतात 3 तिकीट 23 तारखेला काढून ठेवलंय आणि मग हे लोकांना परत मुंबईला पाठवा. राहू शकतात काय सिंधुदुर्ग आणि कोकणाचे लोक राणे साहेबांच्या शिवाय? पण फक्त राणेंचं नाव घ्यायचं की म्हणे राणेंना पाठवून देणार. कसं पाठवून देणार? आमच्या साहेबांचा जन्म झाला या जिल्ह्यामध्ये. ते ठाकरे आम्हाला मातोश्रीच्या बाहेरून नाही पाठवू शकले, तू आम्हाला जिल्ह्यातून बाहेर पाठवणार? साहेब जेव्हा उभे होते 2014ला मातोश्रीच्या बाहेरून रॅली काढली आहे. मातोश्रीच्या बाहेरून अजूनपर्यंत इतिहासामध्ये कोणी कुठल्या नेत्यांनी मातोश्रीच्या गेटच्या बाहेर रॅली काढली नव्हती. ते फक्त राणेच काढू शकतात, एवढं लक्षात ठेव. तुला वाटतं की तू कायम सत्तेत असणार? आता 19 नंतर काय होणार? तू आमदार तर नसणार काय झालं तरी. तुला काय मी आमदार होऊ देत नाही. काही झालं तरी केसरकरला आमदार नाही होत. तू काय मंत्री नाही. फिरशील सावंतवाडी. मी कसं सरकार चालवतो माहिती आहे तुला? अधिकारी माझं कसे न बोलता पण माझ्या इशाऱ्यावर कसं काम करतात माहिती आहे तुला?